नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी. मित्रांनो, उद्या 29 जानेवारी वार सोमवार, तर उद्या आहे संकष्ट चतुर्थी. तर नवीन वर्षातील ही पहिली संकष्ट चतुर्थी. तर उद्या काही गोष्टी या आपल्याला कटाक्षाने टाळायच्या आहेत. त्याचबरोबर काही चुकाही आपल्याला होऊ द्यायच्या नाही. त्याचबरोबर तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही काय उपाय करायचे आहे, अगदी सोपे आणि साधे उपाय. तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर प्रत्येक महिन्यामध्ये 2 चतुर्थी येत असतात. तर एक विनायक चतुर्थी आणि एक संकष्ट चतुर्थी. तर उद्याची चतुर्थी ही संकष्ट चतुर्थी आहे. तर ही पौष महिन्याची चतुर्थी आहे. तर बघा, रोज आपल्याकडून सेवा होत नाही, तर चतुर्थीला आपण जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न हा करायचा असतो. तर चतुर्थी तिथी ही गणपती बाप्पांची सर्वात आवडती तिथी आहे आणि त्यामुळे या दिवशी त्यांची सेवा केली तर त्याचं फळही आपल्याला नक्कीच मिळतं आणि गणपती बाप्पा आपल्या इच्छाही नक्कीच पूर्ण करतात. त्याचबरोबर आपण कोणत्या संकटात असाल तर बाप्पांची सेवा आणि आराधना केली तर नक्कीच गणपती बाप्पा आपल्याला त्या संकटापासून मुक्त करतात. तर बघा, चतुर्थीच्या दिवशी बाप्पांना तुळस कधीच अर्पण करायची नाही. तर चतुर्थीलाच नाही तर इतर कधीही गणपती बाप्पांना तुळस अर्पण करायची नाही. तसेच या दिवशी कांदा लसूणही खायचा नाही. त्यानंतर मांसाहारही या दिवशी करू नये. तर हे जे नियम आहे तर हे नियम पाळले तर नक्कीच गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतील. त्यानंतर चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाची वेळ ही अवश्य पाळावी. तर ज्यांनी संकष्ट चतुर्थीचा उपवास करतात तर त्यांनी ही वेळ अवश्य पाळावी. तर बघा, उद्याच्या दिवशी ही वेळ संध्याकाळी 9:26 सुरू होणार आहे. तर यावेळी चंद्राला हळद, कुंकू व जेल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांना नैवेद्य ठेवून त्यानंतरच उपवास सोडायचा आहे. तर या दिवशी ब्रह्मचार्याचे पालनही करायचे असते. त्याचबरोबर या दिवशी गणपती बाप्पांच्या आवडत्या ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तूही तुम्ही अर्पण करू शकता. त्याचबरोबर या दिवशी दानालाही खूप महत्त्व आहे. तर या दिवशी तुम्ही गूळ व तुपाचं दानही करू शकता. तर तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही हे दान करू शकता. त्याचबरोबर एखादं काम पूर्ण होत नसेल तर त्यासाठी तुम्ही उद्याच्या दिवशी नंदीला गूळ व दुर्वाही तुम्ही खाऊ घालू शकता. त्याचबरोबर सेवा काय करायची आहे तर बघा, या दिवशी आपण प्रत्येक संकष्ट चतुर्थीला गणपती अथर्वशीर्षाचे पठण हे करत असतो. तर उद्याच्या दिवशी ही गणपती अथर्वशीर्षाचे पठणही तुम्ही करू शकता. तर हे तुम्ही 1 वेळा किंवा 11 वेळाही म्हणू शकता आणि जर तुम्ही 11 वेळा म्हणणार असाल तर शेवटी हात जोडून फलश्रुतीही म्हणायची आहे. त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करताना त्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकून पाण्यामध्ये आणि त्यानंतर तुम्ही अभिषेक करायचा आहे. त्याचबरोबर तिळाचे लाडूही तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करू शकता किंवा थोडेसे तीळ अर्पण केले तरीही चालेल. तर बघा, आपण गणपती बाप्पांना गूळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवतो तर त्यासोबत थोडेसे तीळही तुम्ही त्यांना अर्पण करू शकता. त्याचबरोबर तुम्ही जर मंदिरामध्येही तुम्ही हे लाडू अर्पण केले तरीही तुम्ही ते करू शकता. तर बघा, मंदिरात जाऊन केलेली कोणतीही सेवा किंवा कोणतीही वस्तू अर्पण केली तर त्याचं फळही आपल्याला तितक्याच प्रमाणामध्ये मिळतं. त्यामुळे जर तुमच्या जवळपास गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर नक्कीच तिथे जाऊनही तुम्ही हे तिळाचे लाडू अर्पण करू शकता. तसेच चंद्राला अर्घ्य देताना त्या पाण्यामध्येही आपल्याला थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहे आणि ते पाणी आपल्याला चंद्राला अर्पण करायचे आहे. तर पौष महिन्यातील ही चतुर्थी आहे आणि त्यामुळे आपल्याला पाण्यात तीळ टाकायचे आहे. तर या सेवा करून नक्कीच तुमच्या ज्या काही इच्छा असतील तर त्या नक्कीच इच्छा पूर्ण होतील. त्याचबरोबर आपल्याला या काही चुकाही उद्याच्या दिवशी होऊ द्यायच्या नाहीत, तरच आपल्याला संकष्ट चतुर्थीचे हे फळ मिळेल. त्याचबरोबर तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हे जे काही उपाय सांगितले आहे तर ते उपायही करू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.